छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाहीये। कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं, पण हायकोर्टाने कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाहीये। त्यामुळे कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। दरम्यान कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। तर तपासामध्ये प्रशांत कोरटकरच्या कुटुंबियांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप कोल्हापूर पोलिसांनी केलाय। कोरटकर संदर्भात कोणतीही माहिती देण्यास कोरटकर कुटुंबियांनी नकार दिला। अंतरिम जामिनावर असताना प्रशांत कोरटकर केवळ 2 तासांसाठी नागपुरातले घरी आल्याची माहिती समोर आली। मात्र कोरटकर अजूनही कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेला नाही। तर कायद्यासमोर कोणीही मोठं नाहीये। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला ताब्यात घेणारच अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। निश्चित पकडला जाईल। कायद्यासमोर कोणी मोठं नाहीये आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणार तर बिलकुल नाही, त्यांना अटकी होणारच आहे। तुम्ही पाहत असाल बीड प्रकरणामध्ये सुद्धा आता एक आरोपीला आतापर्यंत पकडले गेले नाही। पोलीस शोधतात, काही वेळेला आरोपी स्वतःला शार्प समजून लपायचा प्रयत्न करतो, परंतु हे जास्त दिवस चालणार नाही, त्यांना ही अरेस्ट केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।